हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ. मी दीपाली. माझ्या फॅमिली ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. सकाळचं पाणी वगैरे ठेवलं होतं चुलीवरती. मी बसले होते चुलीसमोरच जाळ घालत, कारण की सारखं आज वारं जरा जास्त सुटलं होतं. सकाळचं सारखं विजत होतं. म्हणजे आज सगळं पाणी वगैरे तापलं, आंघोळ वगैरे करून घेतलं. आज नवऱ्याची फरमाईश होती की चुलीवरची भाकरी आणि डाळ कांदा बनवा, आणि तेच बनवायची तयारी चालू होती माझी. पहिल्यांदा तर इथं डाळ भिजवून घेतला. डाळ भिजवल्यानंतर ना कांदा टमॅटो कापायला घेतलं, कारण की सगळं एकदम तयारी करून जाऊन एकदा बसलं की पटपट फोडणी पण देता येते आणि भाकरी पण करता येते. म्हटलं पहिल्यांदा तर भाकरी करून घेतलं, मग नंतर फोडणी द्यायला घेतले. त्याच तव्यामध्ये बनवायचं होतं. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला पूर्ण छान वाटेलच. आणि छान वाटला तर लाईक आणि एक सबस्क्राईब करून चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा, नक्की सांगा. आणि हो, मस्त असं एक प्रेम द्या तुमचं सगळ्यांचं. तर चला, इथं मस्त असं टमॅटो वगैरे कापून घेतला, डाळ वगैरे भिजवून घेतलं होतं. म्हटलं चला हे सगळं तयारी करून ठेवले की पोरासनी मागितलं तर पोरं पटपट आणून तर देतात, नाही मागितलं तर मग काही तयारी नाही केलं आणि तसं जाऊन करत बसलो की नाही होत नाही. आता इथं चुलीवरती करायचं आहे म्हणून ती धांदळ उडलेली माझी सकाळचं, माहिती का. पाणी तिच्यावरच तापवला. म्हटलं आता बाकीची तयारी पण तिच्यावरच करायचं. पहिल्यांदा तर पोतं अंथरून घेतलं. आज प्रमाणाच्या वर वारं सुटलं होतं. अजिबात असं म्हणजे चुलीमध्ये जाळच राहत नव्हती, सारखं विजत होती जाळ. मग ते बसून जाळ घालायचं. पहिल्यांदा तर पोतं अंथरून घेतलं मी, कारण की पीठ वगैरे पडायला नको. मी दुसऱ्यांच्या दारामध्ये बसून करत होते, ते तिथं चूल होती म्हणून तिथंच बसून करत होते. आणि पहिल्यांदा तर मी पोतं वगैरे अंथरून घेतला. मग सगळी म्हणाली गॅस संपलं का असं म्हणत होते. नाही म्हटलं, नवऱ्याला पाहिजे होतं डाळ कांदा, म्हणून आज चुलीवरती डाळ कांदा आणि भाकरी बनवत आहे. भाकरी तशी पण मी गॅसवर बनवते, पण जरा चुलीवर बनवलं टेस्ट वेगळी लागते, जरा गावरान पद्धतीनं वाटतोय, म्हणून मी आज जरा चुलीवरतीच बनवत होते. सकाळचे लवकरच बनवत होते. ऊन झाल्यानंतर चुलीसमोर बसायला सुद्धा नको वाटते. हे तर बघू शकता वारं तुम्ही किती सुटले. असं म्हणजे थांबतच जाळ तर अजिबात थांबत नव्हतं. म्हटलं बाबा काय आजच सुटावं, आज आमचं प्लॅन झाला आणि आजच सुटावं म्हणतात बघा. तसं सगळी मटण चिकन आणून चुलीवरती बनवून खातात. आमचं वेगळंच आहे. आम्ही डाळ कांदा आणि भाकरी बनवून खात होतो. तरी पण डाळ कांदा तुम्हाला सांगते एवढी टेस्टी झाली होती ना, काय सांगायलाच नको. आता वारं बघू शकता, चुलीमध्ये सारखं फुकावं लागत होतं. आणि हो, व्हिडिओ जरा हल्लेला आहे, कारण की लेकीच्या हातात मोबाईल होता. तिचं गेम खेळणं जास्त आणि व्हिडिओ बनवणं कमी, असं तिचं चालू होतं. चला असं म्हटलं, मी भाकरी वगैरे इथं करून घेत होते. वाकडं तिकडं कॅमेरा कसं पण धरलं. आता तुम्ही समजून घ्या कसं झाले बघा. आणि मस्त असं भाकरी वगैरे झाले होते. मस्त असं भाकरी करून आता किती उशी एक 15-20 मिनिट तरी लागलेलेच होते मला भाकरी बनवायला. आता चूल आहे म्हटल्यावर, वारं सुटले म्हटल्यावर चुलीवर जाळ घालतच भाकरी करायचं म्हटलं तर जरा, आणि ते पण लई दिवसांनी बनवत होते ना, लई वर्षानं बनवत होते. त्याच्यामुळं जरा सवय पण तुटल्यासारखी झाली होती. आता असं जरा सवय असली की नाही, कधी ना कधी उपाशी मरत नाही म्हणतात बघा. तसं गॅस वगैरे गेलं तर मग उपाशी मरत नाही. चुलीवरची सवय असली की पडदेशी चूल पेटवून भाकरी भाजी करून खाऊ शकतोय. जर चुलीवरची सवय नसली की मग उपाशीच मरायचं. बाबा म्हटलं चला गॅस गेला तर बसा तसंच, चूल बी नाही काय बी नाही. आता चुलीवरची सवय नसली तेच बोंब होत्या. जर असं म्हटलं, तर भाकरी वगैरे करून घेतलं. मग इथं लगेच डाळ कांदा करायची तयारीला लागले. जरा मोहरीमध्ये ना हळद पडली होती. जरा तुम्हाला तेलामध्ये हळद नाही घातली, मोहरी घातली होती. मग नंतर ना कांदा वगैरे मस्त असं लाल ऊसपत्र भाजून घेतला. एक हे छोटी भाकरी आहे ना, ती आराध्याने केली होती, म्हणून ते इस्तूला शिकून तिलाच देणार होतं. कारण की मम्मी मीच खाणार आहे, मलाच दे म्हणली होती. तिला कडक चांगलं भाजून इस्तूवर भाजून तिला देत होते. मस्त लागते ना ते, खाली इस्तूवर वगैरे भाकरी भाजले की छान लागते. आपण गॅसवरती तव्याच्या नंतर भाजायचं नसते, पण इस्तूवर भाकरी भाजून खायला लई टेस्टी लागते म्हणतात बघा. तसं पहिल्यांदा तर जिरं मोहरी कांदा वगैरे लाल मस्त असं ब्राऊन होसपत्र भाजून घेतला. कढीपत्ता भाजून घेतला. मग नंतर जिरं पण घातले. थोडेसे जिरे विसरले होते. मोहरी घातल्यानंतर जिरं घातलंच नव्हतं, जिरं विसरलं होतं, नंतर घातलं. पण दिसायला पण इतकं सुंदर दिसत होतं आणि खायला पण इतकं टेस्टी लागत होतं. तुम्ही पण कधीतरी असं ट्राय करू शकता. काय शहरात असलं तरी काय प्रॉब्लेम आहे, आपल्या दारामध्ये चूल वगैरे घालून बनवण्याचं काहीच हरकत नाही. आपल्याला पण सवय होऊन जातो. कधी आपण उपाशी मरत नाही. कुठे गेलं तरी बाबा तीन इटाचं चूल घाला आणि स्वयंपाक करून खावा. असं जर चुलीवरची सवय नसली की मग 100% उपाशी मारायची वेळ येते. असं नको व्हायला, म्हणून मी तशी सवय ठेवायची जरा. आता थोडंसं चुलीवर पण करायची सवय लागते. तर गॅस तर इतकं महाग व्हायला लागले ना, आमचं तर अवघडच होते असं वाटतंय मला तर. म्हणून थोडंसं मला पण सवय
तुटल्यासारखं झालं आहे. आता सवय करून घ्यायची, हळूहळू होऊन जाईल सवय ते पण. चला इथं मस्त तसं डाळ कांदा सगळं मसाला वगैरे परतून घेतला. हळद, जिरं, मीठ, कांदा, टमॅटो, परत धनिया पावडर, जिरा पावडर असं सगळं घालून ना मस्त असं डाळ कांदा करून थोडंसं पाणी शिंपडवलं आणि त्याच्यावर प्लेट झाकून ठेवला. थोड्या वेळ ते मस्त असं डाळ कांदा वाफेवरच छान झाला, कारण की मी काही जास्त जाळ वगैरे घातलेलं नाही आहे. ते वाफेवरच हळूहळू शिजायला सुरुवात झाली. मग डाळ कांदा काय आपण जास्त शिजवतच नाही. त्याच्यामुळं ना पोरगीनं ना प्रमाणाच्या वर व्हिडिओ हलवलेले आहे. तिच्यासाठी जरा हे जास्तच व्हिडिओ हलला आहे ते, कारण की स्टँड ठेवण्यासारखं नव्हतं. सकाळी स्टँडसुद्धा पडता राहिले माझं, एवढं वारं सुटलेलं. ते वाऱ्यानं असं पडत होतं तोपर्यंत मी धरलं. असं म्हटलं पोरगीच्या हातात देऊन करामत करायला गेलो तर ती पोरगीने वेगळंच ठेवली. एक व्हिडिओ शूटिंग व्यवस्थित घेतल्या तर एक व्यवस्थित घेतली ना, तर व्हिडिओ तर एडिटिंग करून सोडायलाच पाहिजे. म्हणून मी काय केलं, व्यवस्थित सगळं बनवून घेतला. मग नंतरच दुसरं कामाला लागलो. इथं बघ मस्त झालं माझं डाळ कांदा. आता सगळे हे पसारा आणलेला सगळं उचलून वगैरे ठेवायचं. ढीगभर घरामध्ये पण पसारा पडलेला. मग हे एक राडा ठेवलेले, कणसं आणलेले. आज आमच्या इकडं शुक्रवारचा बाजार असतो, मग ते कणसं घेऊन आलेले होते. ते आता सगळं सोलून मुलासनी शिजवून द्यायचं होतं, कारण की ते ठेवलं की नाही जास्त असं म्हणजे तिची बिया ना दबल्यासारखं होतं, तर नंतर टेस्ट लागत नाही. आणल्या जसं शिजवून दिलं तर ते छान लागतात. स्वीट कॉर्न होते म्हटल्यावर लवकरच शिजवायला पाहिजे त्यासाठी. मग नंतर पहिल्यांदा तर सगळं सोलून घेतलं. तर इथं एक कणस तोडताना ना असलं झटका लागल्यासारखं झालं मला. मग नंतर ते करंटच आल्यासारखं, थोड्या वेळा तर मी हातच धरून बसला होता. मग कारण की लई जोरात अशी कळ आलती, मी गुडघ्यानं जोर लावून तोडत होते ना त्यासाठी. चला असं म्हटलं तर शिजवायला घेतलं. मग नंतर इथं वाटच बघत बसले होते बघा हे तिघं पण, मला कधी शिजते म्हणून. ही एकट्या तर जेवतच होता. सकाळी 9 वाजले तर त्याला उकडत होतं काय की, बिना कपड्याचाच बसून टाकला होता. पहिल्यांदा तर मीठ घातले, हळद घातले आणि ते शिजायला कुकरला मोठ्या कुकरमध्येच ठेवलं, कारण की पटकन शिजते आणि व्यवस्थित शिजून जाते. थोडंसं पाणी पण टाकलं, 4-5 ग्लास त्याच्यामध्ये. ते 4-5 ग्लासमध्येच ते छान असं शिजले होते. शिजल्यानंतर मग बाकीची कामं बघू शकता, किती पसारा पडला आहे माझ्या किचनवरती बाहेर. अरे हो, रात्री केलेला भात आहे ना, सकाळी म्हटलं तर उतरून चाललं. एवढं भात खराब व्हायला लागलं ना, एवढं मुलकाचं मागचं तांदूळ आणायचं आणि खराब करून टाकायचं अशा. आणि रात्रीच केलेलं आहे, असं बी नाही की दुपारी केलं आहे बाबा ते काय खराब जाईल असं बी नाही. रात्री केलं आणि तसं झालं. आता इथे एक चिक्कू आणले होते, ते कच्चं होतं. म्हटलं चला ते चिक्कू तांदळाच्या डब्यात ठेवा आणि ते पिकून जाते. तर इथं आंबा पण आणले. पहिल्यांदा मी मन भरून आंबा खाल्ल्यासारखं झालं असेल, कारण की आता एवढे दिवस आणलेले आंबटच होते. ते आंबट असल्यामुळे मी माझ्या दाताला ना असं सळसळल्यासारखं वाटतं, म्हणून मी आंबा खात नाही सहसा. कारण आज मात्र मी पोट भरून असं आंबा खाल्लेला आहे. नंतर कपडे हे भांडी वगैरे लावायला घेतलं मस्त असं. बाहेर येऊन बघते तर पसारा, आतलं आवरूसपत्र बाहेरचं आवरूसपत्र आतलं, एवढं पसारा पडला होता. बाहेरचं पण सगळं व्यवस्थित पसारा वगैरे ठेवला. अजून जे कोण उठते तोपर्यंत कोण तर पडलेलंच असते खाटवर. सगळं आणायचं खाटवरच टाकायचं, म्हणून ते सगळं व्यवस्थित काढले. नंतर झटकून वगैरे घेतलं सगळं. आराध्या मॅडमला भूक लागलेली, त्याला डाळ आणि भात आणि भाजी पाहिजे होती. ते रात्रीचं तर भात खराब झाला, तर गरम भात बनवला, तिला वाढून दिलं. तिचे पप्पा म्हटले खाली बसून खा जा. मग तिने उतरून खाली यायला नको करत उतरवत होते. मस्त असं कणसं शिजवून घेतलं होतं, ते खाल्लं. आणि आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.